Hello student, Hello student, how are you? how are you? Fine. Fine. चला आज आपण लिव्हिंग थिंग्स Everything. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स याविषयी माहिती बघूया. ओके, लेट्स स्टार्ट. वी ग्रो, Hero, मूव, move, फील. speak. वी डू We do मेनी थिंग्स everything. एव्हरी डे. Everything. वी नीड We need एअर, air, फूड, food, वॉटर water, टू लिव्ह. to live. एक्झाम्पल Example: मॅन, man, ट्री, tree, बर्ड्स, horse, इन्सेक्ट. insect. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय तर जे आपण आपली वाढ होऊ शकते. आपण एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो स्वतः आणि आपल्याला जाणीव होऊ शकते रडण्याची, हसण्याची, बोलण्याची. आणि ह्या सगळ्या क्रिया आपण रोज करत असतो. आपल्याला कशाची गरज लागते? हवेची, Away. एअर, फूड, अन्नाची आणि नंतर पाण्याची सुद्धा. ह्या तिन्ही गोष्टी असल्या तर आपण जिवंत राहतो. याची आपल्याला गरज असते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलेले आपण म्हणजे आपण सजीव आहोत. मनुष्य सजीव आहे. वनस्पती, झाडं, पक्षी, कीटकं हे सगळे सजीव येतात. ओके, यांना सगळ्यांना एअर, फूड, वॉटर यांची गरज असते. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवू शकतात. त्यांना जाणीव होऊ शकते आणि ह्या क्रिया आपण रोजच करीत असतो. म्हणून आपण लिव्हिंग थिंग्समध्ये येतो. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये काय? बट द टॉईज ऑब्जेक्ट इज नॉन लिव्हिंग थिंग्स बिकॉज इज डज नॉट grow, move on its own. It does not need food, air, water. Example: table, chair, bag, stone, sofa, ड्रम. म्हणजे या नॉन लिव्हिंग थिंग वस्तू आहेत सगळ्या. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलू शकता का स्वतःहून? ते स्वतःहून हलू शकत नाही, जाऊ शकत नाही. त्याला मनुष्य घेऊन जाईल तरच ते जाऊ शकतात. म्हणून या नॉन लिव्हिंग थिंगमध्ये येतात. यांना अन्नाची गरज आहे का? नाही. ते अन्न खाता नाही. त्यांना हवेची गरज आहे? नाही. त्यांना पाण्याची गरज आहे? नाही. म्हणजे त्यांना कुठलीही गरज लागत नाही. ते नॉन लिव्हिंग थिंग, ते निर्जीव वस्तू आहेत ना. ते वाढतात का स्वतःहून? नाही. ते एका जागेवर दुसऱ्या जागेवर हलू शकतात स्वतः? नाही. त्यांना मनुष्य हलवेल तरच ते हलते. टॉईज अँड ऑब्जेक्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचं फर्निचर, वस्तू किंवा रेती, स्टोन हे सगळे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये. यांना कुठल्याही प्रकारची भावना नसते. या निर्जीव असतात. म्हणून यांना आपण नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो. आणि हे आपले लिव्हिंग थिंग्स. तर तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय. या सगळ्यांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला गेला पाहिजे. हे बघा, हे लिव्हिंग थिंग्सचे सगळं स्ट्रक्चर आपण दिलेलं आहे शॉर्टकटमध्ये. ओके, चालेल. करेल मग तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आणि लक्षात ठेवायचं लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग कन्सेप्ट लक्षात आली असेल. गुड, व्हेरी गुड. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.